श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपल्या जवळचेच लोक असतात, पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही त्रासदायक माणसे असतात, त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसाला थोडं कठीणच जात असतं आणि आपल्याला बरेचदा इच्छा नसताना त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांसोबत आपण वागू कसं शकतो, अशा लोकांना कशा प्रकारे डिलीट करायचं. आत्तापर्यंत आपण त्यांना टाळू शकलो नाही, यांच्यासमोर कधी ना कधी आपल्याला जावं लागते, म्हणून त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांना सामोरे जायला शिकलं पाहिजे. तो व्यक्ती तुमच्या समोर येईल, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. जी व्यक्ती तुम्हाला इरिटेट करते, ती व्यक्ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार, तर ती बोलायच्या आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. ती व्यक्ती त्याच्या बोलण्याचा मला त्रास होणार असं काहीतरी बोलणार आहे, त्यामुळे मला त्रासच होईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना, तेच लक्षात आणायचं. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा की तो व्यक्ती जे काही बोलला ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्यक्ती स्वतः काही सांगू देत, काही विचारू देत, आपण मात्र त्याच्यासोबत साधंच कम्युनिकेशन ठेवायचं. बरोबर आहे, अच्छा असं झालं का, नाही असं तर नाही, बरं ठीक आहे, अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं. जर ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून फोर्स करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना, ते तितकंच आपल्याला जास्त फोर्स करतात, त्यापेक्षा ते जे सांगतायत त्याला सरळ हो म्हणून मोकळं व्हायचं, जेणेकरून ते लवकर निघून जातात आणि त्यांना असंही कळतं की अरे माझ्या बोलण्याचा समोरच्याला काही फरक पडत नाही आहे, म्हणून ते तुम्हाला बोलणं सोडून देतात. अजून एक गोष्ट म्हणजे तो जे सांगतोय त्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट दाखवायचा नाही. असं केलं तर ते आपोआपच शांत होऊन निघून जाईल. अशा व्यक्तीशी स्वतःहून कोणतीही गोष्ट शेअर करायला जाऊ नका. आज आपल्याला खूप जवळ आहे असं दाखवून तो आपलं मन ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या गोष्टी असतात ना, त्या अशा लोकांना सांगायच्या नाही. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवायचा नाही. जेवढे होईल तेवढे आपलं ते वाईट चिंतत असतात, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही काहीच बोलू नका, कारण आपलीच माणसे आपल्या विरोधात जातात. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दलही काही बोलू नका. अजून एक गोष्ट, या लोकांना कधीही नजर चुकवून बोलू नका. तुम्ही तुमच्या घरातील असतील, बाहेरचे असतील, तरीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यांच्याकडे बघून त्यांना असं वाटलं पाहिजे की हे त्यांना घाबरत आहेत, परंतु हा त्यांचा गैरसमज होतो. त्यांना हे माहिती असते की खरं तर आपल्याला त्याच्याकडे बघायची इच्छाच नाही आहे. अजून काही माणसं अशी असतात की ती आपल्याला दुःख कळल्यावर खुश होतात. अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत आणि सगळं ठीक आहे असे दाखवायचं नाही, कारण आपण दुःखी आहोत हे त्यांना सांगितलं तर त्यांना दुःख होणार नाही, त्या उलट आनंदच होणार आहे. ज्या प्रकारे लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे लोकांशी आपला आनंदसुद्धा शेअर करायचा नाही. आपण जर गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर ते गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही, कारण ते आपल्यावर हसणारच की तू असं करतोय, तुझ्याच्याने नाही होणार. ते आपल्याला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतात. अशा लोकांमुळे खरंच आपण डिमोटिवेट होऊन जातो. ते आपल्यासोबत आपल्यासमोरच गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मग आपला तिरस्कार करतात. म्हणून जर कधी त्यांना आनंदाची गोष्ट सांगायची असेल तर ते तुमच्या तोंडावर अभिनंदन करतात आणि कसं आनंदावर विरजण लावायचं याची तयारी सुरुवात करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांकडून कधीच आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत मागितली नाही तर बरे होईल. जर तुम्हाला खुश राहायचं असेल ना, तर या लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा. तर मित्रांनो, आशा आहे की हा
व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.